हं. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूप वेगळ्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत. मनाचे श्लोक 5. या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. म्हणजे 17व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी जे विचार मांडले ते आजच्या या डिजिटल युगात कसे लागू पडतायत हे आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. शेकडो वर्षापूर्वीचं तत्वज्ञान आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्याला कसे दिशा देऊ शकते हे पाहणं खरोखरच कुतूहल जागवणार आहे. नक्कीच. आणि या साहित्याकडे नुसतं ऐतिहासिक दृष्टिकोनातून न बघता त्यातलं जे मानवी वर्तनाचं विश्लेषण आहे ते पाहिलं तर ते खूप प्रगल्भ वाटतं. हो हो. या श्लोकात सुरुवातीलाच एक मोठा मानसशास्त्रीय सिद्धांत मांडलाय की कोणतीही वाईट किंवा चांगली कृती अचानक हातून घडत नाही. अच्छा. तिची पाळेमुळे आधी आपल्या विचारात किंवा काय म्हणतो आपण संकल्पात रोवली जातात. म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याआधीच ती मनात कुठेतरी शिजत असते. हो. पण या लेखात पापसंकल्प सोडायला आणि सत्यसंकल्प धरायला सांगितलंय. हे आजच्या संदर्भात नेमकं कसं समजून घेता येईल? पापसंकल्प हा शब्द ऐकायला खूप जड आणि जुना वाटतो. खरंय. पण याचा अर्थ एखादा मोठा किंवा भयंकर गुन्हा असाच नाहीये. रोजच्या आयुष्यात आपण ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी ठरवतो, एखाद्याबद्दल मनात अढी किंवा सूड भावना ठेवतो, म्हणजे स्वार्थासाठी आखलेल्या योजना. अगदी तेच. तोच हा पापसंकल्प. याउलट सत्यसंकल्प म्हणजे एखादा प्रामाणिक हेतू मनापासून आणि ठामपणे बाळगणे. हम्म. कारण आपण आतून जसा विचार करतो तसंच आपलं बाह्य जग आकार घेत असतं. हे खूपच विचार करायला लावणार आहे. पण जर सगळे वाईट विचार आणि कृती मनातच तयार होत असतील तर आजकाल या विचारांना खतपाणी कशामुळे मिळतं? या लेखात विषय किंवा विषय वासना असा उल्लेख आहे. हो. आजच्या काळात हे विषय नक्की काय आहेत? आजचे विषय शोधायला आपल्याला फार लांब जायची गरज नाहीये. आपल्या हातातला मोबाईल आणि त्यावर सतत चालणारं सोशल मीडियाचं चक्र हेच आधुनिक विषय आहेत. बरोबर. बरोबर. दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे, सतत नवीन गोष्टी खरेदी करण्याच्या जाहिराती बघणे. म्हणजे स्क्रीनवर मिळणाऱ्या तात्पुरत्या सुखाच्या मागे धावणे. हो. आणि या सर्व गोष्टी आपल्या मनाला सतत एका विशिष्ट प्रकारच्या कंटेंटमध्ये अडकवून ठेवतात. म्हणजे पूर्वी ज्याला भौतिक सुखांची लालसा म्हटलं जायचं तेच आता डिजिटल जगात वेगळ्या रूपात समोर आलंय. नक्कीच. पण या लेखात एक अतिशय वेगळा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिलाय. तो म्हणजे याचा आपल्या मेंदूवर होणारा परिणाम. तोच तर या विश्लेषणाचा गाभा आहे. आधुनिक मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स, ज्याला न्यूरल पॅटर्न म्हणतात, तोच धागा इथे सापडतो. आपण जेव्हा एखादी गोष्ट वारंवार पाहतो किंवा एकाच प्रकारचा विचार सतत करतो तेव्हा आपल्या मेंदूत एक प्रकारची सवय तयार होते. वायरिंग तयार होते. अगदी बरोबर. वायरिंग. आपण सतत तासनतास मोबाईलवर निरर्थक गोष्टी स्क्रोल करत राहिलो तर मेंदू त्याच तात्पुरत्या आनंदाला नैसर्गिक सत्य मानू लागतो. यातूनच मग डिजिटल व्यसनांची सुरुवात होत असावी. नक्कीच. सतत नकारात्मक विचार किंवा अशा वासनांच्या आहारी गेल्यावर ती सवय मेंदूत पक्की होत जाते आणि त्याचं व्यसनात रूपांतर होते. पण याच्या अगदी उलट जर आपण सत्यसंकल्प म्हणजे एखादा सकारात्मक आणि चांगला विचार वारंवार मनात आणला तर मेंदू तसे चांगल्या सवयींचे पॅटर्न तयार करतो. त्यातूनच माणसाचं स्थिर आणि खंबीर चारित्र्य घडतं. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच पाळायला कठीण आहे. हो, ते तर आहेच. कारण या व्यसनांच्या किंवा चुकीच्या विचारांच्या आहारी गेल्यावर काय होतं याची अतिशय स्पष्ट चर्चा या स्रोतात केली आहे. विकार वाढल्यास त्याचे वैयक्तिक आणि सामाजिक काय परिणाम होतात? काम, क्रोध, लोभ आणि मत्सर यांसारखे विकार जेव्हा वाढतात तेव्हा माणसाची अवस्था आतून पूर्णपणे पोकळ होते. आणि हे फक्त वैयक्तिक पातळीवर थांबत नाही. आजच्या जगात आपण पाहतो की रागाच्या भरात ऑनलाईन व्यक्त होणे, दुसऱ्यांना विनाकारण ट्रोल करणे, मत्सरातून चुकीचे निर्णय घेणे. बरोबर. यातनं व्यक्ती स्वतःचंच नुकसान करून घेते, समाजात निंदा होते आणि विश्वासार्हता संपते. केवळ एका चुकीच्या संकल्पामुळे किंवा विकारावर नियंत्रण नसल्यामुळे माणसाची कशी हानी होते हे यातून स्पष्ट दिसतं. थोडक्यात सांगायचं तर आपला मूळ हेतू किंवा संकल्प जर शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर जगण्याचा मार्ग आपोआप योग्य दिशेने जातो. नक्कीच. चुकीच्या विचारांना सुरुवातीलाच रोखणे आणि स्वतःच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हेच यातून प्रकर्षाने जाणवतं. आणि हेच तत्वज्ञान आजच्या काळात जास्त लागू पडतं, जिथे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी पावलोपावली आहेत. खरंय. या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. कोणता? जर आपले विचार खरोखरच आपल्या मेंदूची भौतिक रचना आणि सवयी बदलत असतील तर ह्या डिजिटल जगात वावरताना आपण दररोज नकळतपणे स्वतःच्या मेंदूला कोणता वैचारिक आहार भरवत आहोत? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा.
हो, या प्रश्नावर प्रत्येकाने स्वतःशीच विचार करायला हवा. आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबूया.